こんにちは皆さん、シロ先生です。今日の授業は作業です。それから始めましょうね。どうぞよろしくお願いします。楽しみに勉強しましょう。はい、ありがとうございます。はい、नमस्कार सर्वांना. आणि आज आपण शिकणार आहोत काय सा सा ग्यो. सा म्हणजे काय, साची ही सिरीज राहणार आहे. ठीक आहे. आणि ग्यो म्हणजे काय, आपण मागे बघितलं होतं रो म्हणजे सिरीज रो राहणार आहे. ठीक आहे. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण कोणतं बघितलं होतं, का. ठीक आहे, का बघितलं होतं. आणि आता आपण जाणार आहोत सावर. ठीक आहे. मागे आपण बघितलं होतं का, आता आपण जाणार आहोत सावर. ठीक आहे. तर चला सुरू करूया. तर सर्वात अगोदर माझ्यासोबत म्हणणार आहे. ठीक आहे, म्हणायचं सा सा शी सू से सो. अजून एक वेळा सा शी सू से सो. ठीक आहे. तर हे त्याचे अक्षर आहे, सा शी सू से सो. तर आता सगळ्यात पहिले आपण बघायचं आपल्याला लिहायचं कसं याला. तर आपण तिकडे मागे पण आपण बघितलं होतं की क्रम, कोणत्या क्रममध्ये आपण लिहितो. क्रम म्हणजे कोणत्या क्रममध्ये लिहितो, स्ट्रोक ऑर्डर ज्याला म्हणतो आपण, ते खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. स्ट्रोक ऑर्डर हा जो आहे, कोणत्या क्रममध्ये लिहितो हे खूप महत्त्वाचं आहे. हा जो अक्षर आहे, सिलॅबल, एक अक्षर बनवायसाठी खूप महत्त्व आहे. सगळ्यात अगोदर काय आहे, सा. तर सा आपण बघू. सामध्ये तुम्ही बघू शकता इकडे हे इमेजमध्ये बघा की याच्यामध्ये काय आहे. सगळ्यात अगोदर बघा काय आहे, स्ट्रोक किती आहे. पहिला 1 आहे, मग हा 2 आहे, मग 3 आहे, आणि मग हा आपला हा अक्षर बनला की नाही. ठीक आहे. तर आता आपण लिहायचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिले डावीकडून उजवीकडे. ठीक आहे, डावीकडून उजवीकडे, मग वरतून खाली जाऊन असा स्ट्रोक द्यायचा. कसा, वरतून खाली जाऊन असा स्ट्रोक. आणि मग जसं आपण हे बघा सी काढतो ना, सी सी त्यानुसारच सी काढायचं आहे. फक्त इकडे लक्षात हे द्यायचं आहे आपल्याला की हा अर्धच काढायचा आहे. ठीक आहे. हा अर्धा ठेवायचा, हात तसंच घ्यायचं, आणि मग हा अर्धा सी हा इकडे कंप्लीट करायचा आपल्याला. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायची काय गोष्ट आहे की आपलं जे हे आहे, हा जो सर्कल, हा जो मधामधला गोल आकार, हा महत्त्वाचा आहे, हा आला पाहिजे. ठीक आहे. तर चला अजून एकदा बघू, लिहू. ठीक आहे. असा डावीकडून उजवीकडे, मग वरतून खाली आणि स्ट्रोक. हा असा स्ट्रोक आहे, हा ब्रशचा स्ट्रोक करा. ठीक आहे, स्ट्रोक. आणि मग तसंच आपला हात तसा कंटिन्यू असा घेऊन असा खाली. आता हे असं भरपूर समोर नाही काढायचं, हे चुकून जाणार. ठीक आहे. भरपूर समोर असं नाही करायचं, भरपूर समोर, हे चुकून जाणार. असा जाऊन खाली हा इथपर्यंत आला पाहिजे. याला समोर नाही असं करायचं. ठीक आहे. अजून एक वेळा डावीकडून उजवीकडे, वरतून खाली, आणि असं जाऊन असं. ठीक आहे. अजून एक वेळा डावीकडून उजवीकडे, मग मधातून वरतून खाली हा स्ट्रोक, आणि मग हा कंटिन्यू करून आपण इथून असं सर्कल. झालं. हा झाला आपला सा. तर सा झाला आपला. तर सा म्हणजे आता हा तुम्ही बघत आहे उदाहरण. ठीक आहे, एक्झाम्पल. आता हा काय उदाहरण आपला की हे दिसते, हे तुम्हाला हे फुलं दिसत आहे, छान छान आहे गुलाबी रंगाचे. ते फुलं, ते फुल म्हणजे काय असते, साकुरा. काय म्हणतात त्याला, साकुरा. म्हणा माझ्यासोबत, सा कू आणि हा रा, साकुरा. साकुरा म्हणजे असते, हां, साकुरा म्हणजे असते, हा एक फूल आहे, गुलाबी आणि पांढऱ्या 2 रंगाचे असतात फूल. ठीक आहे. तर हा जपानमध्ये हा भरपूर म्हणजे प्रसिद्ध हा फूल आहे. हा जेव्हा फूल कोणत्या मार्चमध्ये काही, तेव्हा हा जेव्हा फूल भरपूर जेव्हा असं उमटतात, तेव्हा भरपूर लोक बाहेर देशातले कुठले अजून ठिकाणी लोक बघायला जपानला जातात. ठीक आहे. हा झाला हा. मग नेक्स्ट शी. तर शीमध्ये स्ट्रोक सांगा पहिले मला सगळ्यात अगोदर. स्ट्रोक कोणता आहे, किती आहे स्ट्रोक इकडे, क्रम किती आहे याच्यामध्ये लिहायचे, 1. व्हेरी गुड, 1च आहे. ठीक आहे. मग आता इकडे लिहू, वरतून आणि हा खाली. झालं. वरतून आणि खाली, वरतून खाली, वरतून खाली. आता इकडे लक्षात काय ठेवायचं, चूक कोणती नाही करायची. भरपूर मोठं नाही करून घ्यायचं, चुकून जाणार. ठीक आहे. अजून याला असं डायरेक्ट समोर, जसं कोणी असं भरपूर समोर करा, हा हे पण चुकून जाणार. ठीक आहे, हे पण चुकून जाणार. तर असा आपला जो अक्षर आहे तो असा बरोबर असा आला पाहिजे. कसा, वरतून असा खाली जाऊन असा. ठीक आहे. हा झाला शी. मग आता उदाहरण काय याचा,
हे दिसते तुम्हाला, हे पडत आहे, हे काय आहे, हे वरतून हे बॉटलमधून पडून राहिलं ना, हे काय आहे, साखर नाही आहे, मीठ आहे. ठीक आहे, मीठ. तर हे जे मीठ आहे, मीठ, तर मीठला काय म्हणतात, शिओ. शिओ, शी आणि हा ओ, शिओ. तर शिओ आहे, तर शिओ म्हणजे सॉल्ट. शिओ म्हणजे काय, सॉल्ट, सॉरी, शिओ म्हणजे सॉल्ट. ठीक आहे, मीठ. मग दुसरा उदाहरण कोणता आहे आपला, दुसरा आहे हा जो हे आहे मीठ. मीठ कोणत्या रंगाचा आहे, पांढरा. ठीक आहे, तर पांढऱ्या रंगाचा आहे, तर पांढऱ्याला काय म्हणतो, व्हाईट. तर व्हाईट म्हणजे काय होते, शिरो. शिरो, शिरो म्हणजे हा शिरो, शिरो. शिरो म्हणजे पांढरा रंग. ठीक आहे, म्हणजे हे मिठाचा रंग. तर लक्षात राहील तुम्हाला की शिओ आणि शिरो. चला मग नेक्स्ट तिसरं, सू. तर सूमध्ये सगळ्यात पहिले काय बघायचं आपल्याला, स्ट्रोक ऑर्डर. क्रम किती आहे, 1, 2 आणि हा आपला अक्षर बनला. ठीक आहे, तर मग तसंच डावीकडून उजवीकडे, चला लिहू. डावीकडून उजवीकडे घ्यायचं, मग मधातून वरतून खाली असं घेऊन गोल घेऊन असं सोडून द्यायचं. ठीक आहे, अजून एक वेळा माझ्यासोबत लिहा. ठीक आहे, डावीकडून उजवीकडे एक लाईन, मग मधातून वरतून खाली जाऊन गोल घेऊन असं. ठीक आहे, सोडून द्यायचं आहे त्याला. अजून एकडे लिहा. डावीकडून उजवीकडे लाईन, मग वरतून खाली जाऊन गोल घेऊन असं सोडून द्यायचं. अजून एक वेळा, डावीकडून उजवीकडे वरतून खाली घेऊन असं गोल घेऊन सोडून द्यायचं. आता इकडे लक्षात द्यायची कोणती गोष्ट आहे की भरपूर म्हणजे असं होते की हे जे आहे, हा जो असा वरतून खाली जाऊन गोल घेऊन असंच ठेवतात. असं नाही, असं वरतून खाली घेऊन याला असं सोडून द्यायचं आहे. हा असा स्ट्रोक आला पाहिजे. हा जो येत आहे ना, हा बघा, हा दिसत आहे, हा असा स्ट्रोक आला पाहिजे. म्हणजे असं एक लाईन. ठीक आहे, डावीकडून उजवीकडे मग वरतून खाली घेऊन असं हा सोडून द्यायचा आहे, आपल्याला सोडून द्यायचा आहे. ठीक आहे, रिलीज करायचं याला. ठीक आहे, हे झालं स्ट्रोक. तर झाला सू, म्हणा सू. तर सूसाठी हा एक्झाम्पल कोणता आहे, हा माहीत आहे का, काय आहे, टरबूज माहीत आहे, टरबूज. आता आहे ना, आता समर म्हणजे होते, म्हणजे नात्सू, नात्सू म्हणजे होते समर. ठीक आहे, उन्हाळा. आता उन्हाळा लागला ना, आता भरपूर टरबूज खात असाल सगळेजण. तर हे बघा, तर टरबूजला काय म्हणतात, सुईका. काय म्हणतात, सुईका. सुईका म्हणजे काय, सुईका म्हणा, सुईका म्हणजे टरबूज, वॉटरमेलन. ठीक आहे, मग नंतरचं हे काय, हे तुम्हाला माहीतच असेल, भरपूर लोकांनी बघितलं असेल की काय म्हणतात त्याला, सुशी. म्हणजे काय, सुशी म्हणजे काय, ही फिश म्हणजे साकाना, मच्छीपासून बनलेली असते. आपल्या भारतामध्ये आता जसं मी खाल्लं आहे, तर ते व्हेजिटेरियन असते. भात राहत, त्याच्यामध्ये तांदूळ, अजून वेगवेगळी गोष्ट असते. ठीक आहे, तर त्यानुसार ही बनते सुशी. चला नेक्स्ट, से. आता सगळ्यात पहिले काय बघायचं आपल्याला, स्ट्रोक ऑर्डर. व्हेरी गुड, सांगा मला, हा किती आहे, 1, 2, 3 आणि आपला लेटर, हा जो आहे अक्षर तयार झाला. ठीक आहे, तर चला लिहू. डावीकडून उजवीकडे. ठीक आहे, डावीकडून इथून उजवीकडे. ठीक आहे, डावीकडून उजवीकडे, मग वरतून इथून उजवीकडेच काय, वरतून खाली असा स्ट्रोक द्यायचा. हे महत्त्वाचं आहे, असं वरतून खाली जाऊन हा स्ट्रोक. ठीक आहे, मग डावीकडे कसं, वरतून खाली जाऊन असं, वरती खाली जाऊन उजवीकडे असं. ठीक आहे, अजून एक वेळा, डावीकडून उजवीकडे वरतून खाली स्ट्रोक आणि मग डावीकडून असं. अजून एक वेळा लिहू. डावीकडून उजवीकडे लाईन 1, वरतून खाली जाऊन स्ट्रोक असा, हा याला असं स्ट्रोक, मग डावीकडून वरतून खाली जाऊन असं. अजून एक वेळा, डावीकडून उजवीकडून एक लाईन, वरतून खाली स्ट्रोक, मग असं वरती खाली जाऊन असं. ठीक आहे, हे आता याच्यामध्ये हे लेटरमध्ये लक्षात काय ठेवायचं की हा जो आहे हा भरपूर समोर नाही टाकायचा. ठीक आहे, चुकी होऊन जाणार. याच्यानं ही जी लाईन आहे, वरची लाईन समजा आपण खाली ही लाईन अशी करतो, तर याच्या आतमध्ये बनतरच ही जी दुसरी लाईन आहे स्ट्रोक, हा जो तिसरा स्ट्रोक आहे हा त्याच्या आतमध्ये राहायला पाहिजे. ठीक आहे, चला. तर आता हे दिसत आहे तुम्हाला, हा व्यक्ती कोण आहे, हे गुरु, आपले गुरु, शिक्षक, आपले टीचर.
तर यांना काय म्हणतात? सेन्से. काय म्हणतात? सेन्से. म्हणा सेन्से. सेन्से. सेन्से असं. सेन्से. ठीक आहे, सेन्से. तर सेन्से म्हणजे काय? टीचर, गुरु. ठीक आहे, जसं आता मी म्हणते ने इंट्रोडक्शनमध्ये स्टार्टिंगमध्ये म्हणते शिरो सेन्से देस, म्हणजे शिरो. शिरो म्हणजे तुम्ही आता बघितलं, शिरो म्हणजे काय? पांढरा. मग काय? सेन्से जे आता बघितलं आपण, सेन्से म्हणजे काय? गुरु. तर पांढरे गुरु. तर ते मी नाव त्यामुळे लिहिलं. चला ठीक आहे, समोर. ठीक आहे. सो. मग काय आहे? सो. सो कसा आहे? स्ट्रोक किती आहे? व्हेरी गुड, एकच. चला, सो सगळ्यात इझी आहे लिहायचं, खूपच सोपं आहे. बघा, झेड करा, फक्त हा थोडा समोर टाकायचा. ठीक आहे, हा वरतून असा हा झेड गेला, असा जाऊन हा इथे, हा असा. ठीक आहे, अजून एक वेळा झेड काढा, हा थोडा समोर करायचा, हा जो आहे ना हा समोर करायचा, झेडचा हा समोर, मग हा असा आणि हा अर्धा सी. अर्धा सी. अजून एक वेळा झेड असा जाऊन आणि अर्धा सी. झेड असं जाऊन आणि अर्धा सी. तर इकडे कसं लक्षात द्यायची गोष्ट काय आहे की हा सी असा पूर्ण समोर नाही गेला पाहिजे इकडे. ठीक आहे, असा नाही झाला पाहिजे, हा याच्या आतमध्ये राहायला पाहिजे. ठीक आहे, मग अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची कोणती आहे की हां, याला आपण असं भरपूर समोर नाही घ्यायचं, म्हणजे असं घ्यायचं आहे समोर असं नाही, याला असं समोर घेऊनच मग असं करायचं आहे, पण खूप जास्तीही नाही. ठीक आहे, खूप जास्ती पण नाही घ्यायचं लेटर लिहिता वेळेस आपला. हां ठीक आहे, हा अक्षर लिहिता वेळेस लक्षात ठेवा. चला नेक्स्ट आता बघू आपण उदाहरण. उदाहरण काय? याला म्हणतात सोबा. 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 सोबा म्हणजे काय? सोबा. सोबा. सोबा म्हणजे काय? सोबा म्हणजे जसं आता आपल्याकडे पिठाच्या शेवया बनतात, तसं इकडे हे बकवीट. बकवीट, कट्टू. कट्टू सिंगड्याच्या आटा राहते वाटते, हां, त्याच्या ह्याच्यानी पिठानी हे शेवय बनतात. ठीक आहे, तर याला म्हणतात सोबा. हे उन्हाळ्यामध्ये खातात. हा आता आता उन्हाळा लागला आहे ना आता. ठीक आहे, मग आता हे तुम्हाला काय दिसत आहे? आकाश. तर याला काय म्हणतात? सोरा. सोरा. ठीक आहे, सोरा. सोरा म्हणजे काय? सोरा. सोरा म्हणजे काय? आकाश. ठीक आहे, चला, तर हा होता आज आपण काय शिकलं? सा. थांबा, आपण आज काय शिकलं? सा, शी, सू, से आणि सो. वेगवेगळे उदाहरण बघितले. कमेंटमध्ये खाली लिहा की शी आणि सो याचे उदाहरण काय होते. ठीक आहे, हा तुमचा क्वेश्चन. ठीक आहे, काय उदाहरण होतं शी आणि सोचे. चला, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. अरिगातो मिनासान क्योवा. इथं इथे तायसत्सन जिकानो इत्यादी अरिगातो गोजायमस. सोरेकारा सुगिन जुगिओनी आयमाशो. हाय, अरिगातो गोजायमस. तर आपण चला मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू आणि त्याच्यामध्ये आपण शिकू आता काय? ताग्यो. काय? ताग्यो. ताग्यो म्हणजे आता जसं आता काग्यो आपण शिकलं, साग्यो म्हणजे काची रो शिकली आपण. ठीक आहे, मग सा आपण कंप्लीट केला आज. तर आता याच्यानंतर येणार आहे ताची रो. ठीक आहे, तर चला, सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि काही प्रश्न असेल, क्वेश्चन इफ एनी, काही पण, तर मला विचारा. चला.